मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण अल्गो ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी जी शिकणार आहोत तिचं नाव आहे इन्व्हर्टेड ट्रायंगल. ओके. तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती ट्रायंगल यासारख्या अल्गो स्ट्रॅटेजी शिकलेल्या असतील नक्कीच. बट इन्व्हर्टेड ट्रायंगल ही स्ट्रॅटेजी काय आहे, हे तुम्हाला कशा प्रकारे जास्त प्रॉफिट्स देऊ शकते, काय ह्याचे रिझल्ट आहे, सर्व गोष्टी आपण शिकून घेऊया. अल्गो ट्रेडिंग शिकण्यासाठी आपण जाऊया आपल्या अल्गो टेस्ट या अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती, तिकडे शिकायला सुरुवात करूया. आज आपण शिकवणार आहोत इन्व्हर्टेड ट्रायंगल. ओके. इन्व्हर्टेड ट्रायंगल म्हणजे काय? आपल्याला प्रत्येकाला ना स्ट्रँगल म्हणजे काय हे माहिती आहे. ओके. स्ट्रँगल म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. तरी आपण एक थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. स्ट्रँगल म्हणजे काय असतं, की समजा निफ्टी जी आहे ती एका स्पेसिफिक पॉईंटवरती चालू आहे. आता मी कोणतंही निफ्टी कुठे चालू आहे वगैरे बोलू शकत नाही व्हिडिओमध्ये डायरेक्टली. एका स्पेसिफिक पॉईंटला निफ्टी चालू आहे. तर आपण त्याच्या आउट ऑफ द मनी म्हणजे त्याच्या 200 पॉईंट, 300 पॉईंट, 400 पॉईंट वरचा समजा कॉल सेल केला आणि त्याचप्रमाणे एक सेम डिस्टन्स वरचा खालचा पुट सेल केला. तर काय होतं, तर ना एक मार्केटमध्ये रेंज बनते आणि त्या रेंजला म्हणतात स्ट्रँगल. आता मी एक काम करतो, ह्याचं तुम्हाला एक डायरेक्टली आपल्या जे ऑप्शन सेलिंगचं ॲप्लिकेशन आहे, ऑप्शन सेलिंगचे बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत. त्यातल्या एका सॉफ्टवेअरवरती तुम्हाला नेतो आणि तुम्हाला एक स्ट्रँगल तयार करून दाखवतो. ठीक आहे. इथे आपण आता ऑप्स्ट्रा हे सॉफ्टवेअर ओपन केलेलं आहे आणि इथे मी तुम्हाला स्ट्रँगल म्हणजे काय हे थोडक्यामध्ये तयार करून दाखवतो. ओके. ऑप्शनमध्ये आपण गेलो आणि या ठिकाणी समजा निफ्टी जिथे चालू असेल त्याच्या एक 200 पॉईंट वरती, 200 पॉईंट खाली फक्त एक तयार करून बघा. लक्षात घ्या, मी कोणते रिकमेंडेशन तुम्हाला सांगत नाही, इथे कोणती स्ट्रॅटेजी नाही दाखवते की हे तुम्हाला करायचे वगैरे. फक्त आपण एक एक्झाम्पल बघतोय की स्ट्रँगल कसा असतो त्याचं. ठीक आहे. स्ट्रँगल कसा असतो हे आपण एक फक्त एक्झाम्पल बघतोय. हो, एक्सपायरी ठीक आहे. एक्सपायरी कोणती राहू दे, काही फरक पडत नाही. ठीक आहे. एक पुट सेल केला आणि मार्केट जिथे आहे त्याच्यावरचा एक रॅन्डमली कॉल सेल केला. ठीक आहे. मी ह्या सगळ्या गोष्टी रॅन्डम टाकतो आहे. हो. आता मी काय केलं, एक पुट सेल केलं, एक कॉल सेल केला. आता ना इथे बघा काय झालं, इथे एक रेंज तयार झाली. दिसते सर्वांना स्क्रीनवरती एक रेंज. ह्या रेंजमध्ये जर मार्केट राहिलं ह्या एक्सपायरी पर्यंत, जी पण एक्सपायरी मी निवडलेली असेल त्या एक्सपायरी पर्यंत जर ह्या रेंजमध्ये मार्केट राहिलं तर मला प्रॉफिट होणार. मग तो प्रॉफिट किती होणार हे सगळं इथे दिलंय. तुमची रेंज किती हे इथे दिलंय, कॅपिटल दिलंय. हे मी तुम्हाला आधी बऱ्याच वेळेला वारंवार शिकवलेलं आहे. याला म्हणतात स्ट्रँगल. पण आज आपण ह्याचं एक ऍडव्हान्स व्हर्जन शिकणार आहोत, इन्व्हर्टेड स्ट्रँगल. ठीक आहे. इन्व्हर्टेड स्ट्रँगल त्यामध्ये काय करतात, कशा प्रकारे करतात बघूया आपल्या अल्गो सॉफ्टवेअर वरती जाऊन. ठीक आहे. आता हे सॉफ्टवेअर आहे अल्गो टेस्ट नावाचं. इथे आपण अल्गो ट्रेडिंग करतो. तुम्हाला जर ह्या सॉफ्टवेअर बद्दल अजूनही माहिती नसेल तर ह्या सॉफ्टवेअरची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरनं अकाउंट तुम्ही ओपन करण्याचा फायदा म्हणजे, किंवा त्या लिंकवरनं तुम्ही ह्या सॉफ्टवेअर येण्याचा फायदा म्हणजे, तुम्हाला जे पण क्रेडिट्स असतात ते तुम्ही आपल्या अंडर आहात म्हणून 25% एक्स्ट्रा क्रेडिट तुम्हाला मिळतात. ठीक आहे. तुम्हाला जर अल्गो ट्रेडिंग बद्दल या सॉफ्टवेअर बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मी ह्याबद्दल गेल्या एका महिन्यापासून कंटिन्यू व्हिडिओ बनवतो चॅनलवर. ठीक आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी प्लेलिस्ट दिलेली आहे, ती प्लेलिस्ट बघून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेलात किंवा चॅनलला गेलात तर 2 प्लेलिस्ट आहे. एक अल्गो टेस्टची प्लेलिस्ट आहे आणि एक ओव्हरऑल अल्गो ट्रेडिंगची प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्ट कोणतीही बघून घ्या, तुम्हाला सर्व नॉलेज या सॉफ्टवेअर बद्दल, अल्गो ट्रेडिंग बद्दल येऊन जाईल. ओके. आता परत परत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच तेच सांगू नाही शकत, त्यामुळे मी एक प्लेलिस्ट बनवली, ते तुम्ही नक्की बघून घ्या. आता या सॉफ्टवेअरमध्ये आपण एक स्ट्रॅटेजी क्रिएट करूया जी असणार आहे इन्व्हर्टेड स्ट्रँगलची. इथे मी सॉफ्टवेअरला आलो, क्रिएट स्ट्रॅटेजी वरती गेलो आणि इथे मला निफ्टीमध्ये इंट्राडेची स्ट्रॅटेजी तयार करायची म्हणून इंट्राडे सिलेक्ट केलं. लक्षात घ्या, मी थोडंसं फास्ट जाणार आहे कारण की ह्या सर्व गोष्टी मी वारंवार प्रत्येक व्हिडिओला शिकवलेल्या आहेत. तर जो कोणी नवीन आला असेल आणि त्याला समजत नसेल, तुम्ही आधीचे व्हिडिओ किंवा ओव्हरऑल आपली संपूर्ण प्लेलिस्ट नक्की फॉलो करा, तुम्हाला तिथे सर्व नॉलेज जे ते होऊन जाईल. ठीक आहे. आता निफ्टीमध्ये इन्व्हर्टेड ट्रायंगलमध्ये आपण एक टाइम फ्रेम घेऊया. टाइम घेऊया 9:21चा. एक्झिट टाइम घेऊया 2:55चा. ठीक आहे. हा आपला टाइम आहे. स्ट्रॅटेजीमध्ये इन्व्हर्टेड ट्रायंगलमध्ये काय करतात, तर इन्व्हर्टेड ट्रायंगलमध्ये ना आपण जसं नॉर्मल ट्रायंगलमध्ये आउट ऑफ द मनी ऑप्शन सेल करतो. ठीक आहे. आउट ऑफ द मनी ऑप्शन सेल करतो. इन्व्हर्टेड ट्रायंगलमध्ये आपल्याला इन द मनी ऑप्शन सेल करायचे आहेत. इन्व्हर्टेड ट्रायंगल करण्याचा फायदा असा आहे की आपल्याला मॅक्झिमम प्रीमियम कलेक्ट करायचा आहे आणि मॅक्झिमम प्रीमियम कशामध्ये असतो, इन द मनी ऑप्शन्स मध्ये असतो. त्यामुळे आता इथे बघा, मी परत एकदा ऑप्स्ट्रावरती नेतो. इथे तुम्ही जे आउट ऑफ द मनी 2 ऑप्शन सेल केलेत सेम एक्सपायरीचे, तेव्हा तुम्हाला प्रीमियम भेटला 120 आणि 204. पण हेच मी इन द मनी ऑप्शन सेल करतो. अजून एक विंडो मी इथे ओपन करतो आणि इथे इन द मनी ऑप्शन सेल करतो. 1 मिनिट. बाजूला मी अजून एक विंडो ओपन केलेली, ती तुम्हाला
इन द मनी ऑप्शन सेल करून एक स्ट्रँगल बनवून दाखवतो. सेम एक्सपायरी, फक्त ते ऑप्शन असणार ते मी इन द मनी ऑप्शन इथे सेल करणार आहे. क्लिअर? सो इथे जे मी केलं त्याच्या अगदी उलट मला करायचं इन शॉर्ट. ठीक आहे. सो 24,000चा मी कॉल सेल करतो. मगाशी मी पुट सेल केल्या नॉर्मलमध्ये, इथे मी कॉल सेल करतो आणि 25,000चा मला पुट सेल करायचा आहे. आता ही जी डायग्राम आहे ना, ही पण तुम्हाला सेम दिसणार. तुम्ही म्हणा दोघांमध्ये फरक काय? नॉर्मल स्ट्रँगल पण सेम दिसतोय, इन्व्हर्टेड स्ट्रँगल पण सेम दिसतोय, बट दोघांमधला फरक किती तुम्हाला खाली दिसतोय? दोघांमधला फरक काय की तुम्ही कॉलमध्ये 692चा प्रीमियम कलेक्ट केलाय, पुटमध्ये 550चा प्रीमियम कलेक्ट केलेला आहे. नॉर्मल स्ट्रँगलमध्ये तुम्ही हेच 100 आणि 120 आणि 200चा प्रीमियम फक्त इथे कलेक्ट केलेला होता. ओके. सो ह्याचा सिंपल अर्थ काय होतो की तुम्ही इन्व्हर्टेड स्ट्रँगलमध्ये जास्त प्रीमियम कलेक्ट करताय, त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट थोडा जास्त फास्ट सुद्धा होऊ शकतो आणि कमी कालावधीमध्ये सुद्धा चांगला प्रॉफिट तुम्हाला इथे दिसू शकतो. सो हीच इन्व्हर्टेड स्ट्रँगल आपण आता इंट्राडेमध्ये टेस्ट करणार आहोत. सिंपल काय करायचं, ऑप्शनमध्ये येऊन कॉल ऑप्शन आपल्याला सेल करायचं आहे इन द मनी. अजिबात टेन्शन घेऊ नका, मी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला रेडीमेड फाईलमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ जेवढी पण लोक शेवटपर्यंत अटेंड करतील, मी ही अल्गोमध्ये जी स्ट्रॅटेजी तयार करतोय माझी, ती अल्गो स्ट्रॅटेजी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. एक फाईल तयार करून तुम्हाला त्याच्यात टाकून देणार आहे. ठीक आहे. ओके. सो आता बघा, इन द मनी ऑप्शन 2 वीकलीमध्ये आपण इन द मनी ऑप्शन कॉलचा सेल केलेला आहे 1 लॉट आणि सेम पुटचा सेल केलेला आहे इन द मनी 2. इन द मनी 2 म्हणजे खालून वरतून त्याच्या दुसरा इन द मनी ऑप्शन, पहिला इन द मनी नाही दुसरा. ठीक आहे. त्यानंतर इथे आपण कोणत्याही प्रकारचं काही स्टॉप लॉस वगैरे नाही लावणार, खाली येणार. नॉर्मल स्टॉप लॉस असणार आपला एक 2,500 रुपये, जो आपण ओव्हरऑल स्टॉप लॉस म्हणून ठेवतो आपल्या स्ट्रॅटेजीचा. क्लिअर आहे? त्यानंतर आपण ही स्ट्रॅटेजी सेव्ह करणार आहे. काय सेव्ह करणार? युट्यूब इन्व्हर्टेड स्ट्रँगल. ओके. युट्यूब इन्व्हर्टेड असं करतो. ही झाली इन्व्हर्टेड स्ट्रँगलची स्ट्रॅटेजी. इन्व्हर्टेड स्ट्रँगल म्हणजे काय? इन द मनी ऑप्शन सेल करायचे. आता स्ट्रॅटेजी सेव्ह केली, पण स्ट्रॅटेजी आपण ही बॅक टेस्ट सुद्धा केली पाहिजे ना, की फक्त सेव्ह करून आपलं काम होणार आहे तर नाही. सो मी आता इथे स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करतो. गेल्या 1 वर्षाची बॅक टेस्टिंग आपण बघून घ्यायची, रिझल्ट काय येते. ओके. जेणेकरून आपल्याला समजेल की ही स्ट्रॅटेजी आपण वापरायची की नाही. आता इथे बघा, ही स्ट्रॅटेजी आपण गेल्या 1 वर्षासाठी बॅक टेस्ट केली ना, तेव्हा आपल्याला रिझल्ट काय आले? तेव्हा आपल्याला रिझल्ट आले की आपल्याला 1,69,000 रुपयांचा प्रॉफिट झाला असता. 1 वर्षामध्ये मागच्या जर आपण इन्व्हर्टेड स्ट्रँगल वापरला असता, 1,69,000 रुपयांचा प्रॉफिट आपल्याला झाला असता. आणि आपली जी रिस्क मॅनेजमेंट आहे, मी तुम्हाला खाली दाखवतो. रिस्क मॅनेजमेंट जी आपली आहे, त्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम लॉस एका दिवसात होणार आहे 2,500 रुपये. इथे बघा, ॲव्हरेज लॉस ऑन लुझिंग ट्रेड 2,600, म्हणजे 2,500च्या आसपास लॉस होणार आहे. आणि मॅक्स प्रॉफिट आपल्याला कितीही होऊ शकतो, जसं एकाच दिवशी 11,000 झाले बघा. एकाच दिवशी 11,000चा प्रॉफिट सुद्धा आपल्याला इथे झालेला आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला इन्व्हर्टेड स्ट्रँगलची स्ट्रॅटेजीने रिटर्न्स दिले. आता ह्याला कॅपिटल किती लागणार? सो मी कॅल्क्युलेट करतो. ह्याला जवळपास तुम्हाला 2,50,000 रुपयांचं कॅपिटल लागणार, बट त्यावरती तुम्ही 1,60,000 1,70,000 रुपये कमवलात, म्हणजे खूप जास्त रिटर्न्स आहेत. मी ना तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो इथे. मला तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची. मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी स्ट्रँगल सोबत कम्पेअर करून दाखवलं. ठीक आहे. ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला स्ट्रँगल सोबत जी आहे ती कम्पेअर करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण एक्झॅक्टली ह्याच्यामधनं काय अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. ओके. आता मी इथे क्रिएट स्ट्रॅटेजीवरती आलो आणि फटाफट इथे नॉर्मल स्ट्रँगल तयार करतो. सेम कंडिशन वापरतो, जी कंडिशन मी इथे वापरलेली आहे 9,21, 2,55 वगैरे. सेम कंडिशन इथे फटाफट टाकतो आणि तुम्हाला नॉर्मल स्ट्रँगल दाखवतो. स्ट्रँगलमध्ये आपण काय करतो? स्ट्रँगलमध्ये आपण कॉल सेल करतो, पण आपण करतो आउट ऑफ द मनीचा. सो आउट ऑफ द मनी आपण इथे 2 टाकूया. मगाशी आपण इन्व्हर्टेड स्ट्रँगलला इन द मनी 2 टाकला, सो नॉर्मल स्ट्रँगलला पण आउट ऑफ द मनी 2 टाकून बघूया. ठीक आहे. कॉल सेल केला, सेम पुट सेल केला आणि आपला ओव्हरऑल स्टॉप लॉस इथे लावला 2,500 रुपये. हा झाला नॉर्मल स्ट्रँगल आणि हा मी इथे बॅक टेस्ट करतो. इन्व्हर्टेड स्ट्रँगलचे रिझल्ट आपल्याकडे ऑलरेडी तुमच्या समोर आहेत. 1,69,000 रुपयाचा प्रॉफिट, जो की होतो 67%. तुमच्या लावलेल्या कॅपिटलच्या 67% इयरली प्रॉफिट अल्गो ट्रेडिंग मधनं. आणि हे सॉफ्टवेअर जे आहे, ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही फक्त महिना 100 रुपयामध्ये स्ट्रॅटेजी रन करू शकता. लक्षात घ्या. नॉर्मल स्ट्रँगलचा प्रॉफिट बघूया किती. जो आपण नॉर्मल स्ट्रँगलचा प्रॉफिट बघितला, तो सुद्धा त्याच्या अगदी जवळपास आहे 1,73,000. सो याचा अर्थ काय की नॉर्मल स्ट्रँगलने तुम्हाला गेल्या 1 वर्षामध्ये इथे 1,73,000 रुपयांचा प्रॉफिट जो आहे तो दिलेला आहे. बट
नॉर्मल ट्रायंगलचा विन पर्सेंटेज जो तो आहे 56.85 आणि इन्व्हर्टेड मध्ये जर तुम्ही बघा तर तो आहे 57.26. म्हणजे याचा अर्थ काय की एक स्लाइटली हायर एज आहे इन्व्हर्टेड ट्रायंगलला 1%च्या आसपास तुम्हाला विनिंग पर्सेंटेज त्याने जास्त दिलेले. सो अशा प्रकारे तुम्ही दोन्ही स्ट्रॅटेजीज कम्पेअर करू शकता. मी तुम्हाला ऑलरेडी स्ट्रँगलही शिकवलंय. ठीक आहे, आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला ऑलरेडी स्ट्रँगलही शिकवलेलं आहे. दोन्ही स्ट्रॅटेजीमध्ये रिस्क मॅनेजमेंट आपण सेम ठेवलेली आहे. पण इन्व्हर्टेड स्ट्रँगलमध्ये आपल्याला प्रीमियम जास्त कलेक्ट करता येत असल्यामुळे आपली प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी जी आहे किंवा प्रॉफिटचा जो स्पीड जो म्हणतो तो थोडासा नक्कीच वाढू शकतो. सो इन्व्हर्टेड स्ट्रॅटेजी ही सुद्धा एक तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. जर तुम्ही ऑप्शन सेलिंग करत असाल, इंट्राडे मध्ये करत असाल तर. सो नक्की ही स्ट्रॅटेजी बघून घ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व रेकॉर्ड आहे. तुम्ही 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 4 वर्षाचं बॅक टेस्टिंग सुद्धा नक्कीच या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, व्हिडिओमधनं काही शिकायला भेटलं असेल, नॉलेज भेटलं असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक्स अवेलेबल आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक अवेलेबल आहे. अर्गोच्या सॉफ्टवेअरची लिंक अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की तिकडे जाऊन जॉईन व्हा. ओके, थँक्यू. धन्यवाद.